गुड मॉर्निंग. मागच्या वेळेस आपण इंडायसेसचे रूल आपण पाहिले होते, म्हणजे अभ्यासले होते. त्याची मी बरीचशी एक्झाम्पल पण घेतली होती. इट इज अ जस्ट रिव्हिजन. तुम्हाला माहिती असावं की रोल ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम काय आहेत, कसे करायचे असतं, पुढे आपल्याला 9वी 10वीला ते उपयोगाचं आहे, आत्ता पण आपल्याला पुढे उपयोगी आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपण आता अभ्यासणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे इंग्लिशमध्ये, बघा आधी इंग्लिशमध्ये सांगतो, मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस, आणि मराठीचं बघून सांगतो. मराठीमध्ये त्या टॉपिकचं नाव दिलेलं, एकच मिनटं. घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. आता परिमेय संख्या घातांक असणे, आतापर्यंत आपण इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या जर घातांकात असतील, म्हणजे 2चा तिसरा घात, 4चा वजा 3 घात, 5चा चौथा घात, 9चा 8वा घात, 3चा दुसरा घात, हे आपण अभ्यासलं होतं. जेव्हा 3चा दुसरा घात असतो, म्हणजे तिसरा आणि दुसरा घात जेव्हा असतो, ऋण घातांक आपण पाहिलेलं आहेत का? आपण आता काही मी काल रूलमध्ये जे नियम आपण पाहिले त्याच्यामध्ये काही ऋण घातांकाची गणित घेतली होती. ओके, 2चा तिसरा घात आणि 3चा दुसरा घात, म्हणजे संख्येचा घातांक जर 3 आणि 2 असेल, 2 असेल तर त्याला वर्ग म्हणतात, 3 असेल तर त्याला आपण घन म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला स्क्वेअर म्हणतात आणि घनाला क्यूब म्हणतात. म्हणजे समजा 2चा तिसरा घात आहे, त्याला आपण असं म्हणायचं क्यूब ऑफ 2, आणि 3चा स्क्वेअर ऑफ 3. तो आहे ना स्क्वेअर ऑफ 3 क्यूब ऑफ 2, म्हणजे वरून खाली यायचं. 3 असेल तर क्यूब म्हणायचं, स्क्वेअर असेल तर 2 असेल तर त्याला स्क्वेअर म्हणायचं. आणि मराठीमध्ये 2चा वर्ग, 2चा घन म्हणायचं, 3 असेल तर त्याला घन म्हणायचं, आणि 3चा 2 घात म्हणून 3चा वर्ग म्हणतात. 2चा घन, 3चा वर्ग. कळलं? इंग्लिशमध्ये क्यूब ऑफ 2 स्क्वेअर ऑफ 3. इंग्लिशमध्ये कळलं का? आता आपल्याला काय शिकायचंय? हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी, हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. आता 5चा चौथा घात आहे इन इंग्लिश, चौथा आहे ना, 4th पॉवर ऑफ 5. 4th 3च्या पुढे गेले की त्याला पॉवर शब्द वापरायचा, 4th पॉवर ऑफ 5. आणि मराठीमध्ये 5चा चौथा घात, 9चा 8वा घात, समजा 7चा 5वा घात, 11चा 6वा घात, 9चा 8वा घात, 10चा 11वा घात. हे झालं मराठीमध्ये. इन इंग्लिश 4th पॉवर ऑफ 5, 8th पॉवर ऑफ 9, 5th पॉवर ऑफ 7, 6th पॉवर ऑफ 11, 8th पॉवर ऑफ 9, 11th पॉवर ऑफ 10. अशा पद्धतीने लिहावं. हे आपलं झालेलं आहे. नाव विल. आता आपल्याला काय शिकायचंय? जर मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंटिजर्स, रॅशनल इंटिजर्स म्हणजे परिमेय संख्या, मिनिंग नंबर्स. आता परिमेय संख्या घातांक असलेल्या घातांक परिमेय संख्या असलेल्या संख्यांचा अर्थ पाहायचंय. इंटिजर्स नाही, सॉरी माझ्याकडे चुकून इंडायसेस पाहिजे, त्याच्यामुळेच मी कन्फ्युज झालो. इंडायसेस म्हणजे घातांक, घातांक परिमेय संख्या असलेल्या, म्हणजे डोक्यावर परिमेय संख्या जर असेल तर त्या संख्येचं वाचन कसं करायचंय? म्हणजे मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस मराठीमध्ये 5 नंबर 14वा टॉपिक आहे. घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. घातांक परिमेय असेल तर अशा संख्या कशा वाचायच्यात हे आता आपल्याला पाहायचं आहे. समजा a चा 1/n घात, a चा 2चा 4चा 1/3 घात, 7चा 1/3 घात, 8चा 1/2 घात, असा असेल तर याला आपण म्हणतो
जर डोक्यावर परिमेय संख्या असेल, ही परिमेय संख्या आहे, अंश आणि छेद स्वरूपात आहे, तर छेदस्थानी 2 आणि 3 असेल, छेदस्थानी 2 आणि 3 असेल, 2 असेल तर त्याला स्क्वेअर रूट वर्गमूळ म्हणतात, आणि 3 असेल तर त्याला घनमूळ म्हणतात. उदाहरणार्थ समजा वर्गमुळात 8 आहे, तर ह्या चिन्हाचा अर्थ जे आहे वर्गमूळ चिन्हाचा हा 1/2 घातांक होतो. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. वर्गमुळात 8 असेल तर या वर्गमुळाचा अर्थ होतो 1/2 घातांक. जर असं गमिल्यामध्ये 8 लिहिलेलं असेल तर याचा अर्थ होतो 8चा 1/3 घातांक. या गमिल्यात 4 लिहिलेला असेल तर 8चा होतो 1/4 घात. या गमिल्यात 5 असेल, समजा 7 घेतो तर संख्या बदलतो मी, तर याचा होतो 7चा 1/5 घात. कळलं का? हे झालं वर्गमूळ चिन्हामध्ये कसं लिहितात. जर 7चा 1/5 असेल, खालची जी संख्या आहे ती या गमिल्यात लिहायची आहे, म्हणजे वर्गमूळाचं चिन्ह जे आहे याच्यामध्ये लिहायची आहे ती. कळलं का? हे जो आकार आहे याच्यात लिहायची आहे. कळतंय का? म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये की 7चा 1/5 घात म्हणजे हे याला कसं वाचणार 7चा 5 सॉरी 7चा 5 1/5 घात. हा 7चा 1/5 घात खाली जे आहे त्याला मूळ असं म्हणतात. मी आता इथं 2 असेल तर वर्गमूळ म्हणत होतो, 3 असेल तर घनमूळ म्हणत होतो. मग वर्गमूळ घनमूळ 4 आलं तर त्याला चौथे मूळ, 5 आलं तर 5वे मूळ. म्हणजे जर समजा a च्या डोक्यावर 1/n खालची संख्या आहे, याला मूळ शब्द लावायचा, मूळ म्हणजे a चे n वे मूळ. कळतंय का? a चे n वे मूळ का नाही कळत आहे? हा पहा, आता मी गणित घेतो. 2 प्रकार त्याच्यामध्ये 2 एकत्रच घेणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला 2 प्रकार सांगत नाही. डायरेक्ट मी असे 6चा 1/5, 8चा 1/9, 9चा 1/7, 8चा 1/5 किंवा 4 म्हणूया. आता बघा, जर कोणत्याही संख्येचा घातांक हा 1 असेल, 1 तर आपण छेदस्थानचा अंक पाहायचा आहे, छेदस्थानचा अंक पाहायचा आहे. जर तो 2 किंवा 3 असेल, डोक्यावर टकोऱ्यावर त्या संख्येच्या डोक्यावर जर अपूर्णांक असेल, त्याला परिमेय संख्या म्हणतो आपण, तिच्या छेदस्थानी जर 2 किंवा 3 असेल, 2 असेल तर त्याला वर्गमूळ म्हणतात, 3 असेल तर तिला घनमूळ म्हणतात. याला म्हणणार 4चे घनमूळ, याला म्हणणार 7चे घनमूळ, याला म्हणणार 8चे वर्गमूळ, याला म्हणणार 3चे वर्गमूळ. बरोबर? कळतंय? आता समजा 6चा 1/2, मग 6चे वर्गमूळ, 5चा 1/2 3, 5चे घनमूळ. हे झालं याचं, हे झालं घातांक स्वरूप आहे, आणि हे आपण शाब्दिक स्वरूपात लिहिलेले आहे. आता जर 2 किंवा 2 आणि 3, 2 म्हणजे वर्गमूळ आणि 3 म्हणजे घनमूळ, त्याच्यापेक्षा जास्त संख्या असेल, म्हणजे समजा छेदस्थानी 5 असेल तर 6चे 5वे मूळ, 8चे 9वे मूळ, 9चे 7वे मूळ, 8चे 4थे मूळ, 12चे 8वे मूळ, 9चे 11वे मूळ. अशा पद्धतीने आपण ह्या संख्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. मला वाटतं हा प्रकार तुम्हाला समजला असेल. याचाच अर्थ असा आहे, तुम्हाला जर वर्गमूळ द्यायचं असेल, नीट समजून घ्या. इथं जी संख्या आहे खाली छेदस्थानी ती इथं लिहायची. 5व्या मुळात 6, हे कसं लिहिणार? हे 9 इथं लिहायचं. हे कसं लिहिणार? हा 8 इथं लिहायचा. कळतंय का? आता हे a चे कितवे मूळ होईल बरं? करेक्ट, n वे मूळ. मला असं वाटतं हा प्रकार तुम्हाला समजला असेल.
हाच पहिला प्रकार आहे. आता हेच मी इंग्लिश मध्ये लिहिलेले आहे ते सांगणार आहे. सध्या हे जे फळ्यावरचं आहे तुम्ही लिहायचं असतं, लक्षात ठेवा. आता हेच मी इंग्लिश मध्ये सांगतो, फक्त आता इंग्लिश मध्ये उदाहरण वेगळी येतील, त्यामुळे आपण दोन्ही ऐकायचं. काय फरक पडतो आपल्याला समजा. मराठीला थोडं सांगतो बघा. 8 चे चौथे मूळ, 12 चे 8वे मूळ, 9 चे वर्गमूळ, 11 चे घनमूळ. हे बघा घातांकात कसं लिहायचं. 8 चे चौथे मुळे म्हणून 1/4, 12 चे 8वे मुळे म्हणून 1/8, 9 चे वर्गमूळ म्हणजे 1/2 आणि 11 चे घनमूळ म्हणजे 1/3. कळलं काय? आणि वर्गमूळ चिन्ह कसं लिहायचं. वर्गमूळ घ्यायचं, हे 4 इथं टाकायचे, हे असं. ही संख्या इथं येईल 8, इथं 9, पण 2 इथं लिहित नाही आपण. हा 11 आणि इथं किती लिहायचे 3. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. असं नाही पण हे आपल्याला माहिती पाहिजे, हे सुद्धा माहिती पाहिजे. आता 2-3 मिनिटं बघा बरं. 13 चे 10वे मूळ, 9 चे 11वे मूळ तुम्ही लिहू शकता. आता 5 चे 7वे मूळ, 6 चे 9वे मूळ आता तुम्ही लिहू शकता. 3 चे घनमूळ, 3 चे घनमूळ म्हणजे 3 च्या डोक्यावर 1/3, 3 चे वर्गमूळ म्हणजे 3 च्या डोक्यावर 1/2. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके. आता 9 इन इंग्लिश. सपोज 8 raised to 6 raised to just listen. Right in the world. हे कसं वाचायचं बघा. 8 raised to 1/2 म्हणजे ह्या 8 च्या डोक्यावरचा जो इंडेक्स आहे, इट इज अ रॅशनल नंबर. ही परिमेय संख्या आहे, इट इज अ रॅशनल नंबर. आणि त्याच्या डिनॉमिनेटरला 2 आहे. नीट नियम सांगतो बघा. वरती 1 आणि खाली जर 2 आणि 3 असेल, डिनॉमिनेटरला 2 आणि 3 असेल, तर 2 ला स्क्वेअर रूट म्हणतात, 3 ला क्यूब रूट म्हणतात, 2 ला स्क्वेअर रूट खाली म्हणजे मराठीत कसं याला मूळ म्हणायचं आपण. 2 आहे म्हणून वर्गमूळ, 3 आहे म्हणून घनमूळ, 7वं मूळ, 5वं मूळ, 10वं मूळ, 6वं मूळ, 11वं मूळ, 7वं मूळ. तसं इंग्लिश मध्ये 2 आहे, वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि मूळ म्हणजे रूट, याला स्क्वेअर रूट, याला घन म्हणजे क्यूब आणि मूळ म्हणजे रूट, याला क्यूब रूट, 7th रूट, 5th रूट, 10th रूट, 6th रूट, 11th रूट, 7th रूट, 8th रूट. म्हणजे डिनॉमिनेटर जो अंक आहे त्याला रूट म्हणतात. रूट म्हणजे काय होईल. स्क्वेअर रूट ऑफ वरून खाली स्क्वेअर रूट ऑफ 8, क्यूब रूट ऑफ 8 इथं 3 आहे, क्यूब रूट ऑफ 6, स्क्वेअर रूट ऑफ 5, 7th रूट ऑफ कितीचं 11, 5th रूट ऑफ 9, 10th रूट ऑफ 5, 6th रूट ऑफ 8, 11th रूट ऑफ 9. आता तुम्ही लिहू शकाल ना 7th रूट ऑफ 7, 8 रूट ऑफ 5. अशा पद्धतीने याला वाचलं जातं. हेच मी आता इंग्लिश मध्ये राईट इन द इंडेक्स फॉर्म घातांक स्वरूपात लिहायचंय. हे घातांक स्वरूपात कसं लिहायचं आता इतकं शिकलो. हा अजून एक आहे सांगायचं. हे रूट मध्ये कसं लिहायचं चिन्हामध्ये. हे झालं इंडायसेस फॉर्म. दॅट इज द वर्ड इन वर्ड, राईट इन द वर्ड. आता चिन्हात कसं लिहायचं स्क्वेअर रूटचं चिन्ह हे बघा. हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय बघा. ही जी संख्या आहे खालची रूट आहे ना, ही तर यायची घमेल्यामध्ये आणि ही संख्या इथे लिहायची.
8 इथं घ्यायचा, 6 घमेल्यात टाकायचा. इथं कोण घेणार? 9 इथं 11 टाकणार. हा 7 इथं घेणार, हा 7 घमेल्यात टाकणार. हा 5 पुढे घेणार इथं, हा 8. वाचताना म्हणणार 8 द रूट ऑफ 5, 7 द रूट ऑफ 7, 11 द रूट ऑफ 9, 6 द रूट ऑफ 8, 10 द रूट ऑफ 5. इथं कसं घेणार? 5th रूट आहे 9 चा, म्हणजे 9 आणि 5th रूट ऑफ 9, 7th रूट ऑफ 11. आता हा 5 इथं आणि 2 इथं टाकायचा. इथं 2 लिहायचा नसतो, बिकॉज देयर इज ऑलरेडी 2 इज देयर, बट डोंट राईट. इथं 3 आहे पण लिहायचा नसतो, 2 आहे पण लिहायचा नाही. आणि वाचताना म्हणायचं स्क्वेअर रूट 5. इथं 3 आहे म्हणजे 3. क्यूब रूट 6, क्यूब रूट 8 एकदम त्या चिन्हात पाहिजे, बाहेर नाही आला पाहिजे. आणि स्क्वेअर रूट 8, दॅट इज द मेथड टू राईट. ओके, नाव आता राईट इन द इंडेक्स फॉर्म. घातांक स्वरूपात द्यायचे आपल्याला हे. मराठीवाल्यांनी पण लक्ष द्या, मराठीत पण सांगणार आहे ते. पहा, स्क्वेअर रूट ऑफ 25, 25 चे वर्गमूळ. स्क्वेअर रूट, रूट म्हणजे 1 आपण, वर्गमूळ म्हणजे 1/, स्क्वेअर म्हणजे 2 हे असेल. आणि अशी नांदायचं ठरलं तर 25 आणि दोन्ही कडे यायची गरज नाही. क्यूब रूट ऑफ 125, 125 चा क्यूब रूट म्हणजे घनमूळ, म्हणजे 1 किती हो? 3. करेक्ट. स्क्वेअर रूट ऑफ a चा वर्गमूळ, स्क्वेअर रूट छेदस्थानी 2, क्यूब रूट छेदस्थानी 3, 4th रूट 1/4. 9th रूट ऑफ p म्हणजे p चा किती घात हो? 9th रूट, 9 खाली आला पाहिजे. 12th रूट ऑफ 900, 9/12th रूट. 7th रूट ऑफ 125, बरोबर. 5th रूट ऑफ 243, बघा. 5th रूट 1/5. 7th रूट म्हणलं की तो डिनॉमिनेटर आला पाहिजे डोक्यावर. रूट म्हणलं की डिनॉमिनेटरला. 5th म्हणलं की 1/5, 7th म्हणलं की 1/7, 12th म्हणलं की 1/12, 9th म्हणलं की 1/9, 4th म्हणलं की 1/4, क्यूब म्हणलं की 1/3, स्क्वेअर म्हणलं की 1/2. आणि वर्गमूळाचे चिन्ह कसं लिहायचं? रूटच्या साईडमध्ये हे कसं लिहिणार तुम्ही? हे पहा, 243 आणि हा 5th आहे ना, घमेल्यात लिहायचं. हे 128 आणि हा घमेल्यात लिहायचं. हे 900 घमेल्यातली 12. हे कळतंय का? डोक्यावरून गेलं. किती सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याला म्हणतात, मी गोल करतो याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. इट इज इन द वर्ड, शब्द शाब्दिक घातांक स्वरूप आणि शब्दात लिहा. आता आपण जेवढी गणित पाहिली ना, त्याच्या डोक्यावर एक होतं. डोक्यावर जी इंटिजर होती किंवा इंटिजर होतो, परिमेय संख्या होती, रॅशनल नंबर होती, त्याचा न्यूमरेटर 1 होता. 1 बघा ना, प्रत्येक ठिकाणी 1 आहे. कुठल्याही गणितात घ्या. आता जर तो एकापेक्षा मोठा असेल तर काय करायचं? तर मराठीवाल्यांना लक्ष द्या. बरोबर. 6चा 2/3, 8चा 3/2, 9चा 4/5, 6चा 3/8, 11चा 5/7, 9चा 2/5, 11चा 7/8. बस झालं. लक्ष द्या कसं वाचायचं. इथं 1 असतं तर मी लगेच काय म्हटलं असतो? 6चे घनमूळ. आणि त्याचा दुसरा घात म्हणजे वर असेल तर तिसरा घात, चौथा घात, 5वा घात असं म्हणतो ना आपण. कळतंय का? आता समजा याच्यामध्ये एकच मिनिट फक्त. बघा बरं का, 6
6च्या हा वर्ग आहे वर्गाचे 6च्या वर्गाचे तिसरं मूळ आहे 8च्या घनाचे तिसरा घात म्हणजे घनाचे आणि दुसरं हे म्हणजे वर्गमूळ 9च्या वरती याला म्हणायचं घात आणि याला म्हणायचं मूळ